दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहु वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. बंद झाला तुझा दरबार, बंद झाला तुझा दरबार. वरी अशी दिदली मोक्ष सिद्धी, कपटियासी दिली महानिधी. सेवकाच्या डोंगान मिळे चिंदी, चालकाशी त्रैलोक्य भावे वंदी. बंद झाला तुझा दरबार, बंद झाला तुझा दरबार. पतिव्रता दिव्यता गुंतविली, यशागनी का सत्य लोकानिली. कळी स्वकुळासीला वियली, यादव वृंदा ही गोष्ट तरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनी म्हणे मी जाण तुझे खेळे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा
ज्ञानेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुट जळाई कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ दीन शंभो मज कोण तारी महायोग पीठे पटे भीमरत्या वरं कुंडलिकाय दातो मुनीन्द्रं समागत तिष्ठन्त मानन्द कण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाधारी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमोजी आद्या ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा. ओम नमो ज्ञानी नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरन रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोई हरऊ कलेश विकार पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्रीत भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार प्रस्तुत प्रसंगी प्राप्तवृत्ती सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत नामदेव यांच्या घरी दासी म्हणून काम करत असलेल्या संत जनाबाई यांचा भांडणपण प्रकरणातील अभंग असून या ठिकाणी जनाबाई पांडुरंगासंग वाद घालते। त्याचप्रमाणे या ठिकाणी अभंग हा भांडणपण प्रकरणातील आहे। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर 2-3 सूचना देण्याचं या ठिकाणी मला वाटते द्यावा। सर्व मातृभगिनी थोडंसं पुढे यायचंय थोडंसं अजून कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर छोटासा परिहार या ठिकाणी देणं विचारून असतो की गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे 27 वर्षापासून आपल्या प्रकाशनगर या नगरीमध्ये महारुद्र जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं आयोजन महारुद्र संस्थान पूर्ण कमिटी त्याचप्रमाणे आमची महारुद्र उत्सव समिती यांचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असेल या सर्वांच्या आशीर्वादाने तसेच माझ्या प्रकाशनगर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या पामराला दुसऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्या पदरात पडली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी नतमस्तक होऊन आभार मानतो। विठ्ठल या ठिकाणी कीर्तनाला साथ करणारे आणि सर्वांचा आशीर्वाद मला लाभणारे असे या कीर्तनासाठी साथ संगत म्हणून गायनाचार्य गायन सम्राट
आमचे सुरळकर गुरुजी असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर आदिनाथ महाराज कदम, वैजनाथ महाराज रेणके, अशोक महाराज थोरात, दीपक महाराज सरोदे आणि सुंदर अशी साथ मृदंगावर साथ करणारे आमचे मृदंगमणी. थोडस इकडे बघा ना, कारण त्यांचं आता लग्न झालं, त्यांचं लक्ष. आमचे मृदंगमणी ओमप्रकाश महाराज कांदे, मयूर महाराज मोहिते या ठिकाणी ते आज गायनाची साथ देत आहे. केतन महाराज कंबार, ओंकार महाराज हिवडे, ज्ञानेश्वरी दिदी, त्याचप्रमाणे हार्मोनियमवर साथ म्हणून साथ करणारे आमचे शिवाजी महाराज चिंतागे असतील. खरं म्हटलं तर चौकदार म्हणून माझे मानकर बाबा आहे, यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. सनईवर साथ करणारे कीर्तन करतो बंडू, सनईवर साथ करते सांडू, असे सांडू महाराज भये आणि परिसरातील सर्व गुणीजन मंडळी या सर्वांच्या चरणी, तसेच घरात बसून पालते पडून IPL ची मॅच बघत असले तरी पण इकडे अर्ध लक्ष असणारे माझे परम मित्र आणि बंडाला खरंच कीर्तन येतं का हे बघायला येणारे माझे काही मित्र, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी त्या वारकरी संतांच्या. आमचे गायनाचार्य डॉक्टर आदिनाथ महाराज कदम हे काय डॉक्टर असून सुद्धा इतका छान आवाज आहे. मग डॉक्टर गायन करू शकतात, मग कॉन्ट्रॅक्टर कीर्तन केलं काय फरक पडणार आहे. विठ्ठला या ठिकाणी अभंग जो घेतलेला आहे तो संत जनाबाई महाराजांचा आहे. कोणाचा आहे? माझा जनाबाई महाराजांचा आहे. तुम्ही जर आतापर्यंत जेवढे पण कीर्तन ऐकले असेल, कारण तुमचं सर्वांचं मी तुमच्या सगळ्यापेक्षा लहान दिसतोय उंची ना महाराज बरोबर, आणि तुमचा सर्वांचा अनुभव असेल. या ठिकाणी जेवढं पण कीर्तन ऐकले असेल, आपण कीर्तन 4 चरणाचे, 5 चरणाचे, जास्तीत जास्त 6 चरणाचे एवढंच कीर्तन ऐकलेले. पण आजचं जे कीर्तन आहे ना महाराज, ते 4 चौकड्याचं 4 चरणाचं, म्हणजे एकूण किती चरण आहे? 16 चरण आहे. किती? 16 चरण आहे. आणि 4 चरणाचं कीर्तन किती घंटे होतं? किती घंटे? 2 तास, जास्तीत जास्त 2.25 तास. मग तुम्ही सांगा, 4 चरणाचं कीर्तन 2 तास, मग 16 चरणाचं कीर्तन किती तास? झोपले का सगळे? झोपले? 8 घंट्याच्या आत सोडतो, घाबरू नका. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी 16 चरणाचा अभंग जरी असला तर आपण यथामती यथावकाश ठरलेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण सर्वजण करू. पण कधी होईल? तुमची सर्वांची साथ असेल तर. म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी नम्र विनंती. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर कीर्तनाला आल्यानंतर कोणत्याही प्रकारची चोळबोळ करता कामा नाही. मग कीर्तन कसं ऐकायचंय महाराज? आपल्याला शांततेत ऐकायचंय, कारण कीर्तन आहे
धुंद झाला तुझा दरबार. म्हणून हा दरबार कसा देवाचा धुंद झालेला आहे हे कीर्तन आणि याचं निरूपण आपल्याला एकदम शांत चित्ताने ऐकायचंय. म्हणून कीर्तनाला आल्यानंतर कोणत्याही प्रकारची चूळ नको. अर्ध्यावरून कीर्तन सोडून जायचं झोपले नाही. आणि जर गेले तर तुम्ही केलेल्या पुण्याचं या ठिकाणी काय होईल महाराज, नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे, आपण कमी ओव्हर मध्ये जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. म्हणून या ठिकाणी सर्वांना नम्र विनंती आहे, आपल्याकडे वेळ जरी कमी असला तर आपण लवकरात लवकर दरबार धुंद करून या ठिकाणी कीर्तन संपवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. विठ्ठल जनाबाईचा अगोदर भांडण पण प्रकरणात दिली. माझी जनाबाई कोणाला भांडते महाराज, कोणाला भांडते, पांडुरंग परमात्म्याला भांडते. आणि या ठिकाणी देवाला आपण भांडू शकतो का, भांडू शकतो का? सामान्य माणूस देवाला भांडू शकतो का? भांडू शकतो. पण त्या ठिकाणी त्याची तेवढी काय पाहिजे, साधना पाहिजे. मग कोणाला भांडती जनाबाई माझी, देवाला. कोण देव या ठिकाणी, कोणता देव? म्या बोलविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाली. या ठिकाणी प्रत्येक वृक्षाचं पान ज्याच्या परवानगीशिवाय हलवायची काही कार्य करू शकत नाही. नवे तर देवानी एक जरी बटन दाबलं ना डिलीटचं, या ठिकाणी माईकवर बोलता बोलता काय होणार आहे, काय होणार आहे, निघून जावं लागणार आहे. कारण हे घर कशाचं आहे महाराज, किरायाचं घर आहे. जिंदगी किराया का घर है, एक ना एक दिन तो जाना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. म्हणून त्याच्या सत्तेशिवाय आपण काही करू शकत नाही महाराज. अशा देवाला माझी जनाबाई भांडत आहे. मग श्री शक्तीमध्ये भगवान परमात्म्याची नामातून या ठिकाणी जर साधना केली तर नक्कीच त्याच्या ताकदीनं देवाला भांडण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा माझ्या जनाबाईचा अधिकार एक नाही, दोन नाही, चौगाचा भक्त नामा उभा कीर्तने या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी आवाजाची साऊंड सिस्टीम दिली त्या भगवान महाराज यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे अगदी माझ्या प्रेमाखातीर आळंदीहून या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आलेले आमचे वारकरी गोडव्याचे अमोल भाऊ यांना सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. कारण आपलं आजचं जे कीर्तन आहे ते लाईव्ह चालू आहे, वारकरी गोडवा या चॅनलवर चालू आहे. म्हणून त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबून घंटेचं बटन दाबा. विठ्ठल मग माझ्या जनाबाईची साधना
साधना किती योगाची आहे महाराज काय सांगितलं सयुगाचा भक्तनामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे दाखवून उभी ती जणी म्हणून 1 नाही 2 नाही 3 नाही 4 युगाची साधना या ठिकाणी माझ्या जनाबाईची होती म्हणून ती जनाबाई कोणाला बांधते महाराज माझ्या पांडुरंग परमात्म्याला बांधण्याचा अधिकार त्या जनाबाईला मिळाला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पहिलं युग खरं जर बघितलं जे नामदेव महाराज ते कोण तुकाराम महाराज जे तुकाराम महाराज तेच कोण नामदेव महाराज म्हणून पहिल्या युगाचं जर बघितलं माझ्या या ठिकाणी देव नामदेव महाराज आणि जनाबाई असं किती पाहिजे त्रिकूट बघायचं आपल्याला किती युगाचं तुम्हाला झोपा तर नाही येत ना लांबू नका झोपा येऊ देणार नाही किती युगाचं 4 युगाचं म्हणून पहिल्या जन्मी माझ्या देवाचा अवतार नरसिंह अवतार आणि माझ्या नामदेवाचा अवतार प्रल्हादाचा अवतार त्यावेळेस माझी जनाबाई कोण होती पद्मिनी होती हिरण्यकशिपूचे कुळी नामा प्रल्हाद हिरण्यकशिपूचे कुळी नामा प्रल्हाद पद्मिनी माझे नाव दासीचे पद या ठिकाणी माझ्या देवाचा अवतार नरसिंहाचा अवतार नामदेवाचा प्रल्हादाचा आणि माझ्या जनाबाईचा पद्मिनी दुधाला राम राजा आम्ही वानराचा फौजा या ठिकाणी दुसरा युग या ठिकाणी कोणतं युग पहिलं सतयुग दुसरं त्रेतायुग या त्रेतायुगामध्ये माझ्या देवाचा अवतार कोणाचा महाराज रामाचा आणि त्या रामाच्या अवतारामध्ये माझे नामदेव कोण होते सुरेश भाऊ नामदेव कोण होते अंगदजी होते अंगदजी माझे नामदेव महाराज अंगदजी होते जनाबाईचा अवतार कोणाचा होता मंत्रा नावाच्या दासीचा होता आता तिसरं युग तू झाला वनमाळी आम्ही गोपाळांत मेळी 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 आम्ही गोपाळांत मेळी आम्ही गोपाळांत मेळी आम्ही गोपाळांत तू झाला वनमाळी आम्ही गोपाळांची मिळी या ठिकाणी तिसरं युग द्वापार युग त्या ठिकाणी माझ्या देवाचा अवतार कोणाचा भगवान श्रीकृष्णाचा आणि त्यावेळेस माझे नामदेव महाराज कोण होते उद्धवजी होते महाराज उद्धवजी आणि माझी जनाबाई कोण होती कुब्जा नावाची दासी होती आता तू आला विटेवरी आम्ही झालो वारकरी म्हणून चौथा अवतार माझ्या पांडुरंगाचा नामदेव महाराजा आणि जनाबाईचा विठ्ठल अशा प्रकारे 4 युगाची साधना माझ्या जनाबाई संघ होती म्हणून जनाबाई कोणाला बांधते महाराज देवाला बांधते अभंग कोणाचा आहे अभंग जनाबाईचा आहे मग जनाबाईचं चरित्र आपल्याला बघावं लागेल की नाही या ठिकाणी ज्याचा अभंग आपण घेत असतो महाराज त्या ठिकाणी त्या संताचं चरित्र 2 मिनिटात होईना सांगावं लागत असतं कारण ही कोणी लिहिलंय हे सांगणं फार महत्वाचं आहे आणि तो कोण आहे तर माझी जनाबाई आहे माझी जनाबाई या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये राहणारी होती महाराज आणि गंगाखेड तालुक्यामध्ये जनाबाईचे आई वडील हे कोण होते वारकरी होते ते एकही वारी चुकत नव्हते म्हणून आषाढी आली की त्या ठिकाणी वारीला यायचे चंद्रभागेमध्ये स्नान करायचे पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घ्यायचे आणि परत माघारी जायचे असं करत 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 या ठिकाणी एक वेळेस वारीला माझे जनाबाईचे आई वडील आले त्यांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि जनाबाईची आई या ठिकाणी रडू लागली महाराज आणि पांडुरंग परमात्मा सांगून आली की देवा तू दिलेला आमच्याकडे सर्व आहे परंतु आमच्या पदरी लेकरू बाळ नाही या ठिकाणी संतान नाही ही शोकांतिका आहे आम्ही तुझे वारकरी आहे आम्हाला विश्वास आहे तुझ्या कृपेने आम्हाला एखादं तरी संतान झाल्याशिवाय राहणार
आपला विश्वास असला पाहिजे देवाच्या चरणी, त्यावेळेस आपल्याला देव प्रसन्न होत असतो महाराज. म्हणून थोड्याच दिवसात जनाबाईच्या आईच्या स्वप्नामध्ये माझे पांडुरंग परमात्मा गेले आणि त्यांनी सांगितलं की तुला थोड्या दिवसामध्ये एक सुंदर कन्यारत्न जन्माला येईल. परंतु ते कन्यारत्न जन्माला आल्यानंतर जेव्हा त्याला समजायला लागेल तू तुझ्यापाशी ठेवायचं नाही. कुठं ठेवायचं? माझ्या महाद्वारात ठेवायचं. आणि म्हणून असं स्वप्न माझ्या जनाबाईच्या आईला पडलं आणि थोड्या दिवसात जनाबाईचा जन्म झाला महाराज. आणि जनाबाईचा जन्म झाला, जनाबाईच्या आई वडिलांनी तिचं स्वागत केलं महाराज, एकदम आनंदात स्वागत केलं महाराज. म्हणून या ठिकाणी कन्यारत्न जन्माला आलं तर तिचं काय करा? स्वागत करा महाराज, स्वागत करा. कारण ही कन्या काय असती? कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक. कन्या म्हणजे काय? दोन्ही घरी काय असते? ती दिवा लावत असते. परंतु आपण कन्या झालं का काय करतो? नाक मुरडतो महाराज. आणि पुत्र झाला का गावभर पेढे वाटतो. तोच पुत्र जेव्हा लग्न होऊन आपली बायको घरात आणतो आणि आपल्याला पुढे बसवतो, बाहेर बसवतो. म्हणून कधी पण आता तर करणार महाराज. ह्या माता भगिनी ना, ज्याला ज्याला कन्यारत्न झालं ना तिचं स्वागत जोरदार करणार. याचं कारण काय महाराज माहितीये का? काय कारण आहे? कारण या ठिकाणी कन्याचं प्रमाण कमी आहे आणि मुलांचं प्रमाण चांगल्या बायका नाही महाराज. चांगल्या बायका नाही, परेशान आहे लोक. म्हणून या ठिकाणी माझ्या जनाबाईचा जन्म झाला. त्या जनाबाईचं स्वागत त्यांच्या आई वडिलांनी केलं. एकदम आनंदात जनाबाई हसू लागली, पागडू लागली. असं करत 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 2 वर्ष निघून गेले महाराज. पण जनाबाईच्या आयुष्यामध्ये एक छोटस दुःख, छोटस नाही म्हणताना खूप मोठं दुःख आलं महाराज. जनाबाईची आई मरण पावली महाराज. जनाबाईची आई मरण पावली. जनाबाईच्या वडिलांनी तिचा सांभाळ केला महाराज. अगदी तिला नाव घालण्यापासून तिचं संगोपन पूर्ण माझ्या जनाबाईच्या वडिलांनी केलं. असं करत असताना एक दिवस आषाढी वारी आली आणि जनाबाईच्या घरापासून ती दिंडी चालली महाराज. दिंडी चालली. जनाबाई खेळत खेळत बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर आपल्या वडिलांनी विचारलं, बाबा हे काय चाललं आहे? मला तुम्ही सांगाल का? वडील सांगू लागले की जना, ही दिंडी चालली आहे. ही कुठं चालली बाबा? ही पांडुरंग परमात्म्याकडे चालली. तो कुठं असतो बाबा? तो पंढरपूरला असतो जनाबाई. आणि काय करता तिथे जाऊन? काही नाही जनाबाई, एकदम सर्व रममान होता. रममान होऊन त्या ठिकाणी आमच्या चंद्रभागेमध्ये सर्व आंघोळ करतात, माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतात आणि मोठा उत्सव साजरा करतात. कालाचं कीर्तन झाल्यावर सगळे आपापल्या घरी येतात. असा सुंदर सोहळा या ठिकाणी होत असतो. मग जनाबाई ठरवली, बाबा आपण जाऊ शकत नाही का होत्या दिंडीमध्ये? नाही ना जने, आपल्याकडे तेवढे पैसे नाही, खिशात पैसे लागतील ना महाराज. काही आपण गरीब आहे जने, म्हणून आपण नाही जाऊ शकणार. नाही बाबा, मला त्या दिंड्या किती छान वाटल्या, त्या पताका किती छान वाटल्या, ते टाळ किती छान आहे, ते मृदंग किती छान आहे, किती छान गजर करत चालले आहे महाराज. म्हणून मला या ठिकाणी जावं लागेल. म्हणून म्हणजे बाल हट्ट धरला महाराज. कोणी? जनाबाईनं बाल हट्ट धरला आणि वडिलांना बाल हट्टापुढे नतमस्तक व्हावं लागलं. आणि ते दोघं पण कुठे झाले? दिंडीमध्ये सामील झाले. जनाबाईचा आवाज इतका गोड होता, सर्वांनी हात वरती करायचे आणि जनाबाई या ठिकाणी भजनाला सुरुवात केली. दिंडीमध्ये सामील हात वरती करा सर्व. ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, मानकर बाबा थोडं माझ्या जवळ या समोर.
बाबाला नाचवायचंय आपल्याला. काय करायचंय? बाबाला नाचवायचंय. म्हणून या ठिकाणी जनाबाई भजन म्हणत घुसली पुढं दिंडीमध्ये. काय? ज्ञानोबा माऊली तुकाराम. इतकं सुंदर भजन होतं महाराज. जनाबाई भजन करत 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 पुढे गेली, पंढरपूरला गेली, चंद्रभागेचं स्नान केलं आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं महाराज. कोणी? जनाबाईनं. आणि ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभी राहिली त्याच्याकडे एकटक बघत राहिली. कोण? कोण? जनाबाई. म्हणून ती एकटक बघत राहिली. आणि या ठिकाणी एकटक बघत राहिल्यानंतर आषाढी वारी झाली, काला झाला, गुरुपौर्णिमा झाली. आता परतीचा प्रवास करायचा आहे. म्हणून वडिलांनी सांगितलं, जने ए जने, किती दिवस राहायचं का आपल्याला पंढरपुरामध्ये? बाबा तुम्ही जा आता घराला, मी नाही येणार तुमच्या सोबत. का ग जने, का नाही येणार? नाही बाबा, मी पंढरपूर या पांडुरंग परमात्म्याला सोडून नाही येऊ शकत. किती छान आहे बघा ना पांडुरंग परमात्मा माझा. आणि असं म्हणून जनाबाईचे वडील विचारू लागले, जने कुठे राहशील जने तू? त्या महाद्वारात राहील बाबा. काय खाशील? आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य येईल ना ते खाईन बाबा. काय करशील जने? काही नाही बाबा, या ठिकाणी झाडलोट करीन बाबा. आंघोळ कुठं करशील? चंद्रभागेमध्ये आंघोळ करीन म्हणून. कोण म्हटले? जनाबाई म्हटली. आणि आपण दिलेल्या वचनाचं कोणाला आठवण झाली? वडिलाला आठवण झालं. म्हणून महाराज माझे महाराज काय म्हणते, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आला गेला मोठे, आल्या गेल्या झडती वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परत तुम्ही. महाराज माझ्या देवाला काय म्हटले महाराज? भूत म्हटले. भूत म्हणून हे पंढरीचे भूतच असं आहे की त्या ठिकाणी गेले ना महाराज परत निघण्याची इच्छा. तुका पंढरीसे गेला,
आवाज इतका छान आहे महाराज, आवाज ओळखावा कंठातून. लक्ष द्या बरं माझ्याकडे. ज्याचा आवाज छान आहे त्याचा कंठ छान असतो महाराज. त्याचा कंठ छान असतो, त्याचा आवाज छान असतो. आवाज ओळखा कंठातून आणि बोटातून काय ओळखा महाराज? आमचे ओमप्रकाश महाराज, आमचे आणखीन केतन महाराज यांच्या बोटात काय जादू आहे. बोटातून काय ओळखावा? मृदुंगाचा आवाज. आणि महाराजाचं काय पावा? पोटातून काय ओळखावा? ज्याची डेरीपूड असेल त्याचं काय? तो महाराज असतो महाराज. म्हणून या ठिकाणी ज्याचा कंठ छान तो गायक, ज्याची बोट छान तो मृदुंगाचार्य, आणि ज्याची ढेरी भली मोठी तो महाराज झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला या ठिकाणी जनाबाई त्या ठिकाणी राहून आली. कुठे? पंढरपूरला. 2 दिवस झाले महाराज. 3रा दिवस उजडला. पडेल ते काम म्हणजे काय? झाडलोट काम करू लागली. चंद्रभागेत स्नान करायचे, पांडुरंग परमात्म्याला जो प्रसाद असेल तो सेवन करायचे. 3रा दिवस उजडला आणि त्या ठिकाणी माझ्या पांडुरंगाला रोज जेवण घालण्याचं काम कोणाचं होतं महाराज? माझ्या नामदेव महाराज होतं. कोण कहता है भगवान खाते नहीं, कोण कहता है भगवान खाते नहीं, नामदेव सरीके तुम खिलाते नाही. म्हणून रोज पांडुरंग परमात्म्याला जेव घालायचं काम माझं कोणाचं होतं? नामदेव महाराज होतं. म्हणून प्रसाद घेऊन या ठिकाणी नामदेव महाराज आले आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि ते जनाबाई पैसे आले. छानशी चिमुकली त्या ठिकाणी झाडलोट करत होती आणि जनाबाई पैसे येऊन उभे राहिले. तिने सांगितलं आणि मग नामदेव महाराज उचलून आले. बाळा तो कुठून आली ग? म्हणाले मी परभणी जिल्ह्यातले आहे महाराज. कशासाठी आली जने इथं? काय नाव आहे तुझं? जनाबाई नाव आहे. कशासाठी आली जने तू? माझ्या पांडुरंगासाठी आली. तुला घरी जायचं नाही का? नाही, मी पांडुरंगाला सोडून जाणार नाही. कुठे झोपतेस? रावळातच झोपते. काय करते? झाडलोट करते. आणि काय खाती? तुम्ही नैवेद्य दाखवता, थोडा भगवंत खातो, थोडं मी खाते. म्हणून असं म्हणून जनाबाई सांगू लागली. नामदेव महाराजाला किंवा आली आणि ते म्हटले आमच्या घरी चालशील ना? नामदेव महाराज काय म्हटले? आमच्या घरी चालशील ना? म्हणून बोटाला धरलं आणि आपल्या घरी घेऊन आले. कोणाच्या? नामदेव महाराजाच्या. आता नामदेव महाराजच्या घरी घेऊन आले. दारात उभे राहिले. आवाज दिला, आई बघ मी कोण आणलाय. कोण आणलेलं? नामा कोण आणलं? छोटीशी चिमुकली हरवली आहे, तिला घेऊन घरी आलो आहे. अरे नामा, आपल्या घरचे काय कमी होते? किती होते नामदेवाच्या घरी? 14 जण होते. कोण कोण होता? गोनाई, राजाई, गोनाई, राजाई दोघी सासू सुना. नामदान झालं बापलेक, जणांचं कुटुंब. कोणाचं? माझं नामदेव महाराजाचं. 14 जणांचं कुटुंब. आणि किती वेळ अजून सामील झालं? जनाबाई मिळून किती झाले आता? 15. मग जनाबाई ते आई अप्सरी गोनाई म्हणू लागली की नामा, आपल्या घरी अगोदर इतके लोक आहे, त्यात तू एक पाहुणा आला. पाहुण्याला आणलं. हे माझ्या जनाबाईने ऐकलं. जनाबाई विनवणी करू लागली गोनाईला, आई घाबरू नका आई, मी तुमच्यावर ओझे होऊन राहणार नाही आई. तुमच्या घरात जे पडेल ना काम, ते सर्व काम मी करेल आहे.
मग या ठिकाणी माझ्या माता बहिणींना कामामध्ये जर कोणी मदत करणार असलं ना, पाहुणा यावा घरी महाराज. लय असले पाहुणा घरी यावा, पण बटा पाहुणा नको. बरोबर ना? बटा पाहुणा आला का त्याच्या पुढे पुढे करण्यात अख्खा येळ जातो महाराज. येळ अख्खा येळ जातो आणि त्या पाहुण्याचं चालू राहतो. तुमच्या घरी साखर नाही का? तुमच्या घरी रवा नाही का? तुमच्या घरी तूप नाही का? अरे तुला शिरा खायचा विचार ना. मग असा पाहुणा काही कामाचा आहे का? नको. मग अशा प्रकारे माझी जनाबाई त्या ठिकाणी त्या 14 मध्ये 15 सामील झाली. 15 सामील झाले आणि सांगून आले की पडेल ते काम मी करेल, घाबरू नको. तू गोनाई आई, मी पडेल ते काम करेल, तू काही काम दे मला, मी काम करेल. म्हणून त्या ठिकाणी माझ्या जनाबाईला काय दिलं? पहिलं काम काय दिलं? 14 माणसाला पुरल इतकं धान्य कोणी जळायचं महाराज? माझ्या जनाबाईने जळायचं. जनाबाईने जळायचं आणि असं 14 जणाला पुरल म्हणून धान्य जाण्यासाठी माझी जनाबाई सज्ज झाली महाराज. म्हणून तिनं त्या घरातलं जातं घेतलं. जातं माहिती ना? जातं ओ प्रकाशनगर उठायचं, दळण बाळू भाऊच्या गिरणीत न्यायचं, 2 मिनिटात दळण आणून मोकळं. पण माझ्या जनाबाईच्या काळात तसं नव्हतं महाराज. माझ्या जनाबाईच्या काळात जातं होतं, जातं. आणि ते जातं समोर घेतलं, 14 जणाला धान्य पुरवलं. या ठिकाणी जनाबाईने एका हाताने कुंटीला, एक हात कुंटीला धरला आणि एका हाताने त्या जात्यामध्ये काय टाकावं लागतं? वैरण टाकावं लागते. आणि सुंदर असे ओव्या चालू केल्या. सुंदर माझे जाते गे सुंदर माझे जाते गे सुंदर माझे जाते जनाबाई ओवे म्हणतात काय सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके
गोव्या गाऊ कौतुकी तू ये बाळा, गोव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, या ठिकाणी जनाबाई आवाज दुलाली कोणाला? माझ्या पांडुरंगाला. आणि तुम्ही सांगू का महाराज, या ठिकाणी मनापासून तुम्ही पांडुरंग परमात्म्याला आवाज द्या, तो क्षणामध्ये आल्याशिवाय राहणार नाही महाराज. हे मला प्रचिती आहे, कारण आम्ही प्रदोष काळाची आरती करतो ना. माझ्या काशी विश्वेश्वराला मनापासून आवाज देतो, असं म्हटलं तर माझ्या महाराज एका क्षणाकरता का होईना त्या ठिकाणी यावाच लागतं महाराज, यावाच लागतं. म्हणून या ठिकाणी माझ्या जनाबाईने आवाज दिला, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओळ्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला. असा आवाज दिल्यावर माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी त्या जनाबाईची मदत करण्यासाठी, ते दळण दळण्यासाठी त्या ठिकाणी आला. आणि आला, एक हात खुंटाने धरला. जनाबाई म्हणू लागली, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठल, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता, पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. महाराज नवला कीर्तन चाललं, 10 वाजले, आपण अजून अभंगाकडे गेलो नाही, म्हणून पटकन जायचं आपल्याला अभंगाकडे. आपल्या अभंगाकडे, मेन अभंगाकडे. तुम्हाला ओव्या चांगल्या वाटू लागले, तुम्ही कुशाला ऐकू लागले. म्हणून या ठिकाणी माझ्या जनाबाई म्हणाले, पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता. आणि त्याचप्रमाणे माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी तिच्या मागे म्हणू लागला, काय? पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता. झोपले तर नाही ना तुम्ही? देवाची रुक्मिणी कोण होती? कोण होती? माता होती, बायको होती. परंतु या ठिकाणी माझा देव संताच्या भक्ताच्या रूपामध्ये सामील झाला ना, त्याला त्याचं भान राहत नसतं महाराज. म्हणून तो काय म्हणतो, त्याचं भान नाही, त्याच्यात रममान होत असतो. कोण? माझा पांडुरंग परमात्मा. आणि अशा प्रकारे प्रत्येक कामामध्ये माझा पांडुरंग परमात्मा जनाबाईला मदत करू लागला. या ठिकाणी माझ्या जनाबाईला पहिलं काम दळण्याचं, दुसरं काम झाडलोट करण्याचं. माझी जनाबाई झाडलोट करत होती, पण त्याचा केर कोण भरत होतं? माझा पांडुरंग परमात्मा केर भरत होतो. म्हणून प्रत्येक कामामध्ये माझ्या जनाबाईला प्रत्येक कामामध्ये मदत करण्याचं काम माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी करू लागला. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले महाराज. त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये माझ्या जनाबाईला मदत माझा पांडुरंग परमात्मा करू लागला. गोपाळपुरामध्ये या ठिकाणी जनाबाई गेली आणि त्या गावामध्ये म्हणू लागली की ज्याला कोणाला दळण्याचं जीवावर आलं असेल ना, ज्याला कोणाला दळण्याचं जीवावर आलं असेल ना, त्याने दळण माझ्याकडे द्या.
दळण माझ्याकडे द्या, मी दळून आणून तुम्हाला परत देते. आता तुम्हाला जर आयतं कोणी नोकर जर भेटलं तुम्ही टाळणार आहे का? कोणी जर म्हटलं आयतं जर तुम्हाला तुमचं काम केलं तुम्ही टाळणार आहे का? झोपले का नाही? झोपले नाही ना? हा आवाज आला बरं का महाराज, झोपले नाही. आणखी चेक करावं लागतं झोप येते का नाही. त्यांना झोपू देत नाही. आज घाबरू नका, 12-1 वाजणार आहे. आज 12-1 वाजणार आहे, घाबरू नका. जेवण करून आले ना पोटभर? ठीक आहे. म्हणून या ठिकाणी दळण मागून आणलं. कोणी? जनाबाईने मागून आणलं दळण. आणि भलं मोठं दळण त्या ठिकाणी आलं. 9 वाजता दळायला सुरुवात केली. अभंग किती वाजता चालू केला आपण? 9 वाजता. 9 वाजता माझ्या जनाबाईने दळण चालू केलं. आणि चालू केलं म्हणू लागली, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतोके वगळ्या गाऊ कौतुके तू के रे बा उठला. म्हणून आता आपले जनाबाई काही वय म्हणतात महाराज भावासाठी. काय वय म्हणतात माझे जनाबाई? लिंबाच्या झाडाखाली भाऊ माझा दारू पारी, कोणी मेल्यानं केली काळी आणि पोलिसाची काळी. वा पुढं काय म्हणती? दारूचा गळबाई वास येतो लई छान, भाऊ माझा पहिलवान धरून हाणला पोलिसान. कुत्र्याच्या ऐवणी तुम्ही जर लिंबाच्या झाडाखाली दारू पाडली तुम्हाला पोलिसाची गाडी धरून येणार का नाही येणार? म्हणून अशा ओव्या आपण आपल्या जनाबाई म्हणतात. पण माझी जनाबाई काय म्हणते? सुंदर माझे जाते ग फिरवते बहुतोके ओव्या गाऊ कौतुके. आणि अशा ओव्या म्हणता म्हणता 9चे 10 वाजले, 10चे 11 वाजले. शेजारची झाली महाराज महाद्वारामध्ये. आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला काय लागली? झोप लागली. झोप. तुम्ही काय म्हणता? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? देव कधी झोपतो का? तो झोपत नाही. अरे झोपतो जे त्याला कळतं, जे काकडा करतं त्याला. गुरुजी काय म्हणले? उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली सरली निद्रेची वेळा. निद्रा म्हणजे काय? झोप. मग माझा पांडुरंग परमात्मा झोपतो का नाही झोपत? झोपतो महाराज. म्हणून तर त्याला आपल्याला काकडाद्वारे उठवावं लागतं, रोज उठावं लागतं महाराज. म्हणून अशा माझ्या पांडुरंग परमात्म्याला झोप लागली महाराज. झोप लागली. या ठिकाणी 9 वाजता केलेलं दळण, सुरुवात केलेलं दळण 2 वाजले. जनाबाई दाराकडे बघू लागली महाराज. दाराकडे बघू लागली आणि मोठ्याने म्हणू लागली, काय? पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता, ओव्या गाऊ कौतुके तू ये ग, ओव्या गाऊ कौतुके तू. जनाबाईंना अशी आर्त दिल्यानंतर, साथ दिल्यानंतर माझ्या पांडुरंग परमात्म्याला खाटकन जाग आली. खाटकन जाग आली आणि त्या ठिकाणी त्याला घटाईच पाहिजे दिली. किती वाजले? 10 नाही वाजले, 2 वाजले ते 2. आता ते घड्याळ बघायचे नाही महाराज आपल्याला. घाबरू नका. सुरुवात गुरुजी सोडत नाही मी तुम्हाला 12 वाजेपर्यंत. म्हणून या ठिकाणी 2 वाजले. रात्रीचे किती वाजले? 2 वाजले 2. आणि माझा पांडुरंग परमात्मा आला महाराज. का बरं आला? माझी जनाबाई म्हटली पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता. म्हणून लेकरांना जर आई वडिलांना आवाज दिली ना, लेकरांना जर आपल्या आई बाबाला आवाज दिली तर आई बाबाला जावं लागतं का नाही जावं लागत?
आपला लोक रात्री कितीही वाजता येऊ द्या घरी महाराज, कसाही येऊ द्या, माता माऊलीचं सांगतोय, कोणत्याही रूपात येऊ द्या, ड्युटी करून येऊ द्या, नाहीतर लेझिम खेळत येऊ द्या, नाहीतर अजून काही करत येऊ द्या, माझ्या माता भगिनीला काय करावं लागतं, दार उघडावंच लागतं ना. म्हणून या ठिकाणी आई बाबाला जर आवाज दिली तर त्या ठिकाणी आपल्या लेकरासाठी जावंच लागतं. माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गोपाळपुरामध्ये जनाबाईच्या दारात उभा राहिला आणि जनाबाईला म्हणाले की जने आलो ग, मी आलो, घाबरू नको, आलो. काय देवा, मी तुझ्या भरोशावर एवढे जणांचे दळण आज आणले आणि तू आज खुशाल झोपी गेला. म्हणून जनाबाईला राग आला महाराज, माझ्या पांडुरंगाचा राग आला. तिचे डोळे एवढे मोठे झाले, लाल चटक डोळे झाले. जनाबाई रागाने माझ्या देवाकडे बघू लागली. परंतु लेकराचा किती राग असला तर बाप पोटात घालतो महाराज. मग या ठिकाणी माझा पांडुरंग परमात्मा आला, घाईघाईने त्या जात्यापाशी बसला आणि आपल्या अंगावरचे दागिने त्या ठिकाणी काढून ठेवले, आपला शेला काढून ठेवला आणि एक हात खुंट्याला धरला आणि दळायला सुरुवात केली. महाराज दळायला सुरुवात केली. त्याला वाटलं आता जनाबाई म्हणन, काय म्हणन, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. आता लेकराला जर आई वडिलाचा राग जर आला तर लेकरू बोलतं का, लेकरू बोलतं का. म्हणून जनाबाईनं जातं ढकलून दिलं आणि अंग टाकून दिलं. महाराज माझी जनाबाई दमली होती त्यावेळेस, आणि जनाबाई जमल्यामुळे तिला अंग टाकून दिलं. अंग टाकून दिल्यानंतर माझा पांडुरंग परमात्मा दळण दळू लागला आणि या ठिकाणी महाद्वारातून आवाज झाला. 4 वाजले महाराज, काकड्याची वेळ झाली आणि या वाळवंटापासून तो महाद्वारापर्यंत रांगा लागली. महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. हा आवाज गोपाळपुरामध्ये माझ्या पांडुरंग परमेश्वराने ऐकला आणि त्या ठिकाणी जनाबाईची फाटकी गोदडी असलेली गोदडी अंगावर टाकली आणि माझा पांडुरंग परमात्मा विटेवर जाऊन उभा राहिला. महाराज उभा राहिला. या ठिकाणी काकड्याला सुरुवात झाली. उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सगळा झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा, असं म्हणून काकड्यावाले काकडा करू लागले. इथं पण काकडा होतो महाराज 4 ते 6. या ठिकाणी पण आपल्या सत्यामध्ये काकडा होतो. म्हणून त्या ठिकाणी काकडा सुरू झाला. महाद्वारामध्ये काकडा सुरू झाला. काकडा सुरू झाल्यानंतर एका वृद्ध, ही म्हातारे असतात ना महाराज, म्हातारे हे खूप हुशार असतात आणि एका म्हाताऱ्याची नजर माझ्या पांडुरंग परमात्म्यावर पडली आणि पांडुरंग परमात्म्यावर नजर पडल्या तो म्हणाला, थांबा थांबा थांबा. या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची चोरी झाली. काय झाली? चोरी झाली. देवाचे दागिने कुठे? या ठिकाणी दागिने चोरीला गेले म्हणून हाहाकार झाला. हळूहळू ती बातमी पूर्ण पंढरपुरामध्ये घुसली. तिथले पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, असे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी सर्वजण त्या महाद्वारामध्ये गोळा झाले आणि गोळा झाले आणि विचारू लागले एकमेकाला. आणि एक म्हातारा माणूस त्या ठिकाणी म्हटला, उद्या 28 विटेवर उभा, 28 युगापासून हा माझा देव या ठिकाणी उभा आहे, परंतु असं कधीही झालं नाही महाराज. माझ्या देवाची कधीही चोरी झाली नाही. मग आज का झाली? मग या ठिकाणी स्वप्न असतात काही ठिकाणी. सगळ्या लोकांमध्ये एखादा तरी शहाणा असतो महाराज. तो शहाणा पुढे आला आणि ते सांगितलं, चोर सापडला, चोर सापडला. कुठे चोर? कुठे? अरे ज्याची गोदडी आहे ना तोच चोर. ज्याची माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावर गोदडी आहे ना तोच चोर आहे. मग जनाबाईची एक मैत्रीण पुढे आली, अरे ही तर गोदडी माझी जनीच आहे, पण माझी जनी चोर नाही देवा, माझी जनी चोर नाही. तू सांगू नको ती चोर आहे का नाही आहे, आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने बघणार. म्हणून सर्व गाव त्या गोपाळपुरामध्ये गेला. जनाबाईच्या दारामध्ये ईडीचं पथक गेलं महाराज. कोणाचं? ईडी लावतो ना त्यावेळेस
त्यावेळेस ईडी नव्हती, आता ईडी आहे. म्हणून ईडीचं पथक म्हणजे सर्व गावकरी त्या ठिकाणी माझ्या गोपाळपुरामध्ये गेले आणि जनाबाईच्या दारात उभे राहून जनाबाईला आवाज देऊ लागले, जने जनाबाईनं आवाज ऐकला महाराज आणि दार उघडलं. झोप होती जनाबाईच्या डोळ्यात. पहाटेचे किती वाजले ते? 5-6 वाजले असते. जनाबाईने सर्व लोकांना बघितलं, हात जोडला. तुम्ही सर्वजण आले, मला बोलायचं, मी आले असते. जने आम्हाला तुझ्या घरची झडती घ्यायची. घ्या ना महाराज, काही हरकत नाही. म्हणून 2 माणसं या ठिकाणी माझ्या जनाबाईच्या झोपडीत घुसले आणि बघतो तर काय, त्या ठिकाणी माझ्या जनाबाईच्या जात्यापाशी देवाचे दागिने आणि शेरा तसा पडलेला होता महाराज. म्हणतो बाहेर आला, ओरडत बाहेर आला, चोर सापडला, चोर सापडला. या ठिकाणी आपले दागिने सापडले. पांडुरंग परमेश्वराचे दागिने कोणी चोरले? तर जनाबाईने चोरले महाराज. जनाबाईने. त्यातला एक जण म्हणला, काय गेली आहे जी रावळत राहत होती म्हणून ही सोन्यासाठी माझ्या देवाच्या दागिन्यासाठी तिथं राहत असेल, हिनच ती दागिने चोरले. जनाबाई सगळ्यांचे हात जोडू लागले महाराज. सांगू लागले की मी चोर नाही, मला चोरीचा आळ टाकू नका, या ठिकाणी माझ्यावर कलंक लावू नका महाराज. म्हणून या ठिकाणी माझ्या अनुप जलट म्हणतात, जल से पतला कोण है, कोण भूमि से भारी, अगन से तेज कोण है, कोण काजल से काली. म्हणून या ठिकाणी उत्तर आले, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. असा कलंक, चोरीचा कलंक माझ्या जनाबाईच्या नावावर पडला आणि जनाबाई रडू लागली महाराज. जनाबाई रडू लागली आणि त्या ठिकाणी एकानं सांगितलं की वाळवंटाचा 31 फुटाचा सूळ उभा करा आणि त्या सुळावर कोणाला द्या, कोणाला द्या, माझ्या जनाबाईला द्या. जनाबाईला द्या. या ठिकाणी सर्वजण त्या सूळ उभारला. जनाबाईला घेऊन सर्वजण वाळवंटात चालले महाराज. वाळवंटात चालले. या ठिकाणी तेव्हापासून प्रथा आहे, जो कोणी फाशीवर जात असला ना महाराज, आता साधी चोरी केली तर तिला कशावर द्यावं लागलं महाराज? कशावर द्यावं लागलं? सोळावर द्यावं लागलं. या ठिकाणी सासू आपल्या सासूचं कत्तल करती, हाडाचं पूर्ण गोणीमध्ये हाडं भरती, तर त्या सुनेला काही करता येत नाही महाराज. म्हणजे आता 10 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे महाराज जालन्यामध्ये. पण असं एवढं पाप होऊन सुद्धा आपल्या कलियुगामध्ये म्हणजे आपल्या या चालू धर्तीवर कोणालाही काही शिक्षा देता येत नाही. परंतु माझ्या जेनीनं या ठिकाणी दागिने चोरले आणि तिला पुढे द्यावा देण्यात आलं, सोळावर देण्यात आलं. म्हणून तिला शेवटची इच्छा विचारण्यात आली, जेने तुझी शेवटची इच्छा काय आहे? तिने हात जोडले, मला एकदाच माझ्या पांडुरंग परमेश्वराचं दर्शन घेऊ द्या. म्हणून या ठिकाणी जेनीला घेऊन सर्व गाव महाद्वाराकडे निघाला. जनाबाईनं अर्ध्यावर त्यांना थांबवलं, थांबा, तुम्ही इथंच थांबा, माझ्या पांडुरंग परमेश्वराला फक्त मी एकटीच भेटणार आहे. कोण भेटणार आहे? मी एकटीच भेटणार आहे. म्हणून ताड 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 करत 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 माझी जनाबाई त्या महाद्वारात घुसली आणि पांडुरंग परमेश्वरापाशी जाऊन उभी राहिली महाराज. जाऊन उभी राहिल्यानंतर जनाबाई जेव्हा येत होती ना, माझ्या देवाचा हात फुटला महाराज. आता आपलं काही खरं नाही. म्हणून पांडुरंग परमेश्वराला तेव्हा पण आपला जो भक्त निस्सीम असेल ना, निस्वार्थ असेल ना, त्याला देव घाबरत असतो महाराज. त्या भक्ताला पाहिल्यावर तो देव नक्कीच घाबरत असतो. म्हणून माझ्या जनाबाईला बघितलं, माझ्या पांडुरंग परमेश्वराला बघितलं आणि त्या ठिकाणी माझी जनाबाई ताड ताड पुढे आली, पांडुरंगाला पुढे उभी राहिली. जाऊन पाया पडावं, त्या लोकांना सांगावं असं म्हणण्या अगोदर त्या ठिकाणी तिच्या तोंडामध्ये असतील नसतील मुक्ताफळ. मुक्ताफळ म्हणजे काय? म्हणजे काय? ओ मावशाऊ, मुक्ताफळ म्हणजे काय? मुक्ताफळ म्हणजे सीताफळाचा भाऊ नाही. या ठिकाणी मुक्ताफळ म्हणजे शिव्या. शिव्या. जनाबाई त्या पांडुरंग परमेश्वराला काय देऊ लागली? शिव्या देऊ लागली. अरे विटामुळे मायेच्या तारेच्या तुझी रांड रंडकी झाली, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली, तुझे गेले बारे मडे, तुला पाहून काळे रडे, उभे राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. म्हणून इतक्या हलकट भाषेमध्ये कोणी शिव्या दिल्या? जनाबाईनं काय म्हटली माझ्या देवाला?
अरे विट्या विट्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली, तुझे गेले बारे मडे, तुला पाहून काळ रडे, उभ्या राहून अंगणी शिव देती दासी. आता कोण शिव्या देतात महाराज? कोण? आपण या ठिकाणी कोणाला कोणाला शिव्या देतो? देवाला. गाणगापूरला गेल्यावर घाबरतात का?